नमस्कार. माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण पाहत आहोत नर्मदा पुराण अध्याय 22, 23 आणि 24. आता हा 22वा अध्याय आहे. गंगा अवतरण आणि व्याधाकडून घडलेले अनायासे दान यांचा महिमा वर्णन. नमामि देवी नर्मदे नमामि देवी. सबिंदु सिंधु सुस्खलं तरंगभंग रंजितं द्विषत्सु पापजात जातकारी वारि संयुतं कृतांत दूतकाल भूत भीतिहारी वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदंबुलीन दीनमीन दिव्य संप्रदायकं कलौमलौघ भारहारी सर्व तीर्थनायकं सुमत्स्य कच्च नक्र चक्र चक्रवाक शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. शौनक ऋषींना राजा उत्तानपाद म्हणाला, मी आणखीन काही ऐकू इच्छितो. आपण मला सांगा, गंगा अवतरण कसे झाले? महादेवाच्या शिरावर स्थिर असलेली ही उन्नतशालिनी गंगा पृथ्वीवर कशी आली? हे ऋषीवर, जर आपण आमच्यावर प्रसन्न आहात तर त्या पुण्य देवशिलेचे महात्म्य सांगा. ऋषी म्हणाले, ज्याप्रमाणे देवाद्वारा संपूर्ण संसाराच्या कल्याणासाठी परमश्रेष्ठ अशा गंगेचे अवतरण कसे झाले हे मी तुम्हाला सांगतो. तुम्ही समग्र चित्ताने एकत्रपणे असे व्यवस्थित ऐकून घ्या. राजन, दक्षिण दिशेस विंध्याचल पर्वत आहे. त्याच्या शिखरावर सर्व देव एकावेळी उपस्थित झाले. तेथे त्रिलोकनाथ देवादिदेव महादेवांची पूजा करून ब्रह्मा इत्यादी सर्व देवांनी गंगेचे आवाहन केले आणि प्रार्थना केली, हे भगवन, जटेमध्ये स्थित गंगेस आपण पृथ्वीवर सोडा. तेव्हा शंकरांनी प्रकाशमान भगवती गंगेस आपल्या मस्तकातून पृथ्वीवर सोडले. त्या स्थानात महापुण्यदायिनी गंगा देवाद्वारा स्वतः उत्पन्न केली. त्यामुळे पृथ्वीवरील मनुष्याच्या कल्याणासाठी ती देवनदी झाली. जे लोक तिच्या तटावर निवास करतात, भक्तीने स्नान करतात, नित्य जलपान करतात, ते लोक यमलोकात जात नाहीत. राजन, जेथे त्या शूलभेद तीर्थात पर्वत आहे, देवनदी गंगेच्या पश्चिमेस आणि तेथे पूर्वानुभिमुख अशी सरस्वती आहे. दक्षिण दिशेला मोठे श्रेष्ठ तीर्थ आहे. तेथे स्वतः भगवान शिवद्वारा रचित पुण्यदायिनी देवशिला आहे. तेथे स्नान करून जो मनुष्य भक्तीने पितरांचे तर्पण करतो त्याचे पितृगण प्रलयापर्यंत तृप्त होतात. राजन, जेथे हे पुरुष भक्तिपूर्वक स्नान करून ब्राह्मणांना भोजन घालतो, ब्राह्मणांना दिलेल्या थोड्याशा अन्नाने देखील तृप्त करतो, त्याच्या पुण्याचा अंत लागत नाही. पूर्वी महापराक्रमी बलशाली मंडलाधिपती छेदी नरेश वीरसेन नावाने प्रसिद्ध होता. त्याच्या राज्यामध्ये कोणीही शत्रू नव्हता. रोग, दोष आणि कोणताही चोरांचा सारख्या गोष्टीचा तेथे अभाव होता. म्हणजे ह्या गोष्टी नव्हत्या. तेथे अधर्मही नव्हता. धर्माचा प्रसार सर्वत्र होता. स्त्री सहित पुष्कळ पुत्र असणारे राजे प्रसन्न राहत होते. त्या राजास भगवती पार्वती समान एक सुंदर मुलगी होती. माता पिता तसेच बंधुजनांनी संपन्न होती. योग्य वेळ आल्यावर विधीपूर्वक तिचा विवाह संपन्न झाला. त्यानंतर छेदी नरेश वीरसेन 12 वर्षात पूर्ण होणाऱ्या यज्ञास बसला. त्याचवेळी त्याच्या जावयाला मृत्यू आला. आपल्या विधवा मुलीस पाहून त्याला खूप दुःख झाले. तेव्हा दुःखाने पीडित आपल्या पत्नीला तो म्हणाला, प्रिये, मी जीवनभर अत्यंत दुसह्य दुःख सहन केले आहे. हिचे रूप यौवन हे कशा प्रकारे रक्षण करणे शक्य होईल? अशा अवस्थेत ती कुळाला दूषित तर करणार नाही. या मुलीचे रक्षण कसे होईल? भानुमतीच्या रक्षणाचा अन्य कोणताही उपाय नाही. परस्पर विवाद करत माता पित्यांना पाहून ती कन्या भानुमती म्हणाली, तात, तुमच्या समोर सांगण्यास मला कोणत्याही प्रकारे लाज वाटत नाही. हे सत्य आहे की माझ्यामुळे कोणताही दोष लागणार नाही. मी मोठ्या वस्त्राचे अर्धे तुकडे करेन. पुराणात सांगितलेले मी व्रते करेन. आपल्या शरीरात सुकवून टाकेन. भगवंतास प्रसन्न करून घेईन. बाबा, असा माझा हा विचार आहे. त्यास आपण अनुमती द्यावी. भानुमतीचे विचार ऐकून राजा प्रसन्न झाला. तीर्थयात्रा निश्चित करून मोठा खजिना बरोबर देऊन
वृद्ध पुरुषांना तिच्या रक्षणार्थ नियुक्त करून, सशस्त्र पुरुषांना नियुक्त करून, पुरोहितासह अन्य ब्राह्मणांच्या दासी आणि पायी सैनिकांना जे त्यांची रक्षा करण्यास समर्थ आहेत अशांना नियुक्त करून राजाने त्यांना जाण्याची आज्ञा केली. त्यानंतर राजन पित्याच्या मतानुसार ती गंगा तटावरती जाऊन गंगेच्या दोन्ही तटावर स्नान करून गंध, चंदन, माळा, आभूषण इत्यादींनी श्रेष्ठ ब्राह्मणांचे पूजन करत होती. ती 12 वर्षेपर्यंत गंगेच्या तटावर होती. नंतर ती गंगेस सोडून दक्षिण दिशेस गेली, जेथे महानदी रेवा आहे. तेथे ती आपल्या मंत्र्यांसह पोहोचली. 5 वर्षापर्यंत ओमकार क्षेत्र व अमरकंटकमध्ये राहिली. उत्तर दक्षिण तीर्थामध्ये भ्रमण करत ती एका तीर्थावरून दुसऱ्या तीर्थावर पोहोचली. तीर्थामध्ये वारंवार स्नान करून आणि भक्तिपूर्वक अशी सर्व देवाची ब्राह्मणाची पूजा करून देवनदी शिवगंगेच्या संगमावर पश्चिम दिशेला जाऊन तेथे मुनिसमूहाने भरलेला एक पुण्य आश्रम तिने पाहिला. मुनींना पाहून तिने नमस्कार केला आणि म्हणाली, महानुभाव, आपण या ठिकाणाचे नाव आणि महिमा मला सांगा, माझ्यावर कृपा करा. या अध्यायामध्ये गंगे ते पृथ्वीवर अवतरण कसे झाले आणि शंकराच्या जटेतून त्याने तिला कशी खाली सोडली त्यासाठी हा अध्यायाचं वर्णन आहे. तर इथं एक कथा दिली आहे की वीरसेन नावाचा एक राजा होता. चेदी नरेश, चेदी हे राज्य होतं. तो बलशाली होता आणि धार्मिक होता. त्याच्या प्रजेमध्ये कुणाला काही कुठलं दुःख नव्हतं, शत्रू नव्हते, सगळे चांगले होते. तर त्याला एक अशी देवी पार्वतीसारखी सुंदर अशी मुलगी होती आणि तिचा त्याने विवाह वयात आल्यावरती योग्य वयात तिचा विवाह करून दिला. पुढे 12 वर्षांनी वीरसेन एका यज्ञाला बसला आणि त्याच वेळी त्याच्या जावयाला मृत्यू आला. आता विधवा मुलीला पाहून खूप दुःख झाले. तो काळ असा होता की काही तेव्हा मुलींच्या पुनर्विवाहाचा वगैरे विचार करण्याचा काळ नव्हता तो. आता त्याला प्रश्न पडला, ही माझ्या कुळाला कुठं बट्टा तर लावणार नाही ना. आईबाप एकमेकात बोलू लागले, एवढी सुंदर आहे, तरुण आहे. मग ते आईबापांचं वादविवाद किंवा बोलणं ऐकून ती म्हणाली, मी तुमच्या कुळाला कोणताही बट्टा लावणार नाही. मी महान वस्त्राचे तुकडे अर्धे करेन, म्हणजे कसं की ते शरीर रक्षणापुरतंच ते घालीन, असं चांगली भरजरी वस्त्र नेसणार नाही. आणि मी माझं शरीर सुकून टाकेन, मी देवदेव करत फिरेन, सगळे सगळे तीर्थव्रत करेन. मग राजाने तिला तथास्तु म्हणून तिच्याबरोबर ती पुरोहित दिले, ब्राह्मण दिले, वयोवृद्ध पुरुष दिले आणि सैनिकही दिले आणि सांगितलं की हिच्या रक्षणात करा आणि तीर्थक्षेत्र फिरा तिच्याबरोबर ती. मग ती पहिली कुठे गेली? गंगा किनारी राहिली. गंगेच्या दोन्ही काठावरती राहिली. तिथं स्नान दान केलं, सगळं ब्राह्मणांच्या पूजा केल्या. 12 वर्ष तिथं राहिली. 12 वर्षानंतर पुन्हा ती आता रेवा नदीच्या ठिकाणी आली. रेवा म्हणजे आपली नर्मदा. मग तिथं तिनं 5 वर्ष तीर्थस्थान केलं आणि मग ती एका आश्रम पाहिला तिनं, असा पुण्य आश्रम आहे ऋषी मुनींचा. तिथं गेली. त्या ऋषींना विचारलं की मला ह्याचं काय महिमा आहे तो सांगा. ऋषींनी सांगितले, पूर्वी प्रसन्न होऊन शूलधारी शंकरांना येथे विष्णूंनी चक्र दिले होते. जो या तीर्थावर स्नान करून पितृदेवाचे तर्पण करतो तो पुन्हा कधी संसारामध्ये येत नाही, यात संशय नाही. हे तपस्विनी, दुसऱ्या दिवशी शूलभेद तीर्थावर जावेस. तेथे जाऊन पूर्वोक्त विधानाने विधीपूर्वक तू पुराण केले पाहिजे. असे केल्याने 3 जन्माच्या पापातून मनुष्य सुटतो, यात संशय नाही. तिळयुक्त जलाने 3 वंजळी द्याव्यात, त्यामुळे त्याचे पितृगण 12 वर्षापर्यंत तृप्त होतात. दोन्ही पक्षाच्या एकादशीला उपवास करून रात्री जागरण करावे. पुराण कथा श्रवण करावी. धूप पुष्प इत्यादीने भगवान विष्णूंची पूजा करावी. प्रातःकाळी ब्राह्मण भोजन घालावे आणि आपल्या शक्तीनुसार दान द्यावे. चौथ्या दिवशी पुन्हा पूर्वाभिमुख सरस्वती नदी आहे तेथे जावे. ही सरस्वती मनुष्यांना तारण्यासाठी ब्रह्मदेवाच्या देहातून निघाली आहे. मनुष्याने तिच्याकडे भक्तीने स्नान करून तिच्यामध्ये पितृदेवाचे तर्पण करावे. ते स्थान सर्व देवमय आणि तीर्थमय आहे. करोडो देवांचे तसेच कोटी लिंगांनी युक्त असे ते स्थान आहे. जो पुरुष तेथे स्नान करून जितेंद्रिय आणि पवित्र होऊन शिवरात्र व्रत करतो, तेथे 1 पक्ष, मास अथवा 6 महिने अथवा 1 वर्ष निवास करतो, त्यास पुन्हा मनुष्य जन्म घ्यावा लागत नाही. त्याचा वास स्वर्गात जातो. तो तेथे नियम पाळून राहतो. तो पुरुष 3 जन्माच्या पापातून मुक्त होतो. पुरुषांशिवाय जी स्त्री 12 वर्षपर्यंत पवित्र व्रत घेऊन राहते, ती स्त्री ही असंख्य काळापर्यंत शिवलोकात निवास करते. मुनींचे वचन ऐकून राजा वीरसेनाची ती कन्या मोठ्या हर्षाने तेथे गेली.
त्यानंतर तिने त्या तीर्थात स्नान करून दिवस रात्र राहून ती राजकन्या तीर्थाचा प्रभाव पाहून म्हणाली, पुरोहितासहित ब्राह्मण हो, आज तुम्ही माझे वचन ऐका. मी अशा स्थानास जीवनापर्यंत सोडणार नाही. माझ्या आई वडिलांना सांगा की तुमची कन्या शूलभेद तीर्थावर राहून नियमयुक्त आणि व्रतपालनात तत्पर आहे. राजन, असे म्हणून ती भानुमती तेथे राहू लागली. एक एक दिवसाच्या मध्ये उपवास करत नित्य विष्णूंचे चिंतन करत होती. दिवस रात्र धूपदीपासह चंदनाने पूजा करत होती. हातपाय धुवून पवित्र भावनेने ती स्वतः ब्राह्मणांना भोजन घालत होती. अशा प्रकारे ती राजकुमारी 12 वर्षापर्यंत व्रतधारी राहिली. ऋषी शौनक म्हणाले, राजन, देवशिलेचे महात्म्य श्रवण कर. हे राजन, देवशिलेचे महात्म्य आता श्रवण कर. महाभाहो, हा जुना इतिहास ऐक. कोणी वनचर, शबर, भिल्ल आपल्या स्त्रीबरोबर ती दुर्भिक्षाने पीडित होऊन, म्हणजे कोणतरी एक आदिवासी वनवासी आपल्या बायकोबरोबर दुर्भिक्षाने म्हणजे भुकेला तहानेला पीडित झाला होता. दुर्भिक्षाने पीडित होऊन मांस आणण्यासाठी वनात गेले. तेथे त्यांनी पक्षिणींना आणि हरणांना पाहिले आणि फळेही मिळाली नाहीत. म्हणजे ना पक्षी दिसले, ना हरिण दिसले आणि फळं पण मिळाली नाही. केवळ कमळाच्या समूहाने भरलेल्या त्या सुशोभित सरोवरास त्यांनी पाहिले. ते सरोवर पाहून शबरी म्हणाली, भोजनासाठी ही दिव्य कमळे घ्या. येथे शूलभेदाच्या पूजनासाठी या पुष्पाची विक्री होईल, कारण येथे शूलभेद तीर्थात धर्मशील लोक राहतात. त्याने आपल्या पत्नीचे म्हणणे ऐकले आणि तो कमळाची फुलं तिथे घेऊन आला. बिल्लाने मोठे नारळाचे झाड पाहिले. त्याने खूप तयान नारळ घेऊन तो शूलभेदावर पोचला. तेथे त्याने बरेच लोक पाहिले, जे शुक्ल मासासारख्या एकादशी तिथीस बालक, वृद्ध, स्त्रिया तेथे काही खात नसत. तेथे देवशिलेवर बनवलेल्या वस्त्रांनी आणि चारी बाजूनी घातलेल्या निरनिराळ्या माळांनी सुशोभित आणि चारी बाजूनी घातल्या निरनिराळ्या माळांनी सुशोभित दिव्य मंडपास त्याने पाहिले. व्रतधारी नियमांनी संपन्न असे आश्रमात राहणारे ऋषीही तेथे आले होते. ते सर्व ऋषी अग्निहोत्री होते. राजश्रेष्ठ मुनी समुदायाने भरलेल्या देवनदीच्या तटावर असलेल्या लोकांमुळे रस्ता मिळत नव्हता. तेव्हा खूप लोकांना पाहून शबराने आपल्या पत्नीस विचारले, तू जाऊन कोणाला तरी विचार की आज स्नानाचे कारण काय आहे. जे पर्वकाळ ऐकले आहेत त्यातला कोणता पर्वकाळ आज आहे. सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण ही नाही. अयन तिथी आहे किंवा अक्षतृतीया आहे. शबरीने आपल्या पतीचे वचन ऐकून ती तिथे गेली आणि आपल्या समोर स्त्रीला पाहून उत्तम कमल पुष्प देऊन तिने विचारले, भद्रे, आज कोणती तिथी आहे, कोणता उत्सव पर्वकाळ आहे, हे लोक आज स्नानाला का जात आहेत. म्हणजे त्याविषयी काहीच खाय प्यायला मिळणार नाही, तर पोटाची काहीतरी व्यवस्था करावी म्हणून त्याने पुष्कळशी फुलं कमळाची तिथनं आणली. एक नारळाचं झाड होतं, तिथनं नारळही घेतले. पुढं आले पाहतात तर खूप लोकांची गर्दी आहे आणि आश्रमातले ऋषीमुनी आलेले आहेत. चारी बाजूनी लोक आहेत. त्या नदीच्या काठावर लोक सगळी स्नानाला आलेले आहेत. आता हा पारधी असून ह्याला माहीत होतं सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, तिथी, अमावास्या म्हणजे कुठल्या तिथ्यांना काय करावं, कुठल्या तिथ्यांना स्नान करावं हे सारं माहीत होतं. आज कुठला आहे बाबा. मग त्यानं आपल्या बायकोला पाठवलं की समोर जा आणि विचारून ये. मग ती गेली. तिने एका स्त्रीला विचारलं, आज काय आहे. मग ती म्हणली, सर्व पापांचा नाश करणारी पुण्यदा एकादशी आज आहे. ज्याने एकदा हे व्रत केले ती स्त्री स्वर्गात जाते. त्यास म्हणजे पुण्यदा नावाची एकादशी आहे आपल्या 24 एकादशामध्ये, तर त्यातली एकादशी आज आहे. मग त्या स्त्रीचे वचन ऐकून शांत होऊन राजश्रेष्ठ त्या स्त्रीचे बोलणे येऊन सांगितले, आज बालकवृद्धांनी उपवास केलेली पुण्यदायिनी एकादशी आहे. सर्व पापविनाशक मदन एकादशी आहे. येथे श्रेष्ठ सुंदरी कुणी राजकुमारी नेमाने व्रत करत आहे. ते मित आहारी व्रत करणारी भानुमती नावाची सती आहे. तिन्ही लोकात या राजपुत्री समान कोणी प्रसिद्ध नाही. पृथ्वीवर अवतार घेतलेली ती सुंदर स्त्री आज दृष्टीस आली. स्त्रीचे वचन ऐकून शबर तिला म्हणाला, तू शीघ्रतेने पैशाच्या अनुसार कमळांना देऊन भोजन कर. माझी बुद्धी अशी होत आहे की आज भोजन करू नये. भद्रे, आज पापबुद्धीच्या कारणाने मी शुभ कल्याणकारक अशा पुण्याचा संग्रह काही आजपर्यंत केला नाही. शबरी म्हणाली, नाथ, मीही तुमच्यापूर्वी कधी भोजन केले नाही. तुमच्या भोजनातून जे राहिले ते अन्न मी खाल्ले आहे. तर मला असे आठवते, स्त्रीचा निश्चय जाणून तो स्नानास गेला. अर्ध्या उत्तरीय वस्त्राने श्रद्धापूर्वक स्नान करून भक्तीने सर्व देवांना नमस्कार करून उभा राहिला.
शबरीने त्या स्त्रीला 2 कमळे दिली. तिने ती राणीला नेऊन दिली. त्या पुष्पांना पाहून दासीला विचारले, ही फुले कोठून आणली? मला सांग. ताबडतोब जाऊन एक कमळ पुष्प घेऊन ये. अन्न आणि धन देऊन कमळ पुष्प घेऊन ये. भानुमतीचे वचन ऐकून ती शबरीच्या जवळ गेली आणि म्हणाली, मला तो कमळ पुष्पे आणि श्रीफळे भरपूर दे. तेव्हा शबरीने सांगितले, मी तुला फळे आणि श्रीफळे विशेष रूपाने भरपूर देईन, पण त्याच्या मोबदल्यात मला काही नको, हे जाऊन राणीला सांग. त्या दासीने तेथे त्वरित जाऊन याचा वृत्तांत राजकन्याला सांगितला. दासीचे हे वचन ऐकून ती राणी स्वतः तेथे गेली आणि तिने सांगितलं, बाई ग, का मला तू असं मोठ्या प्रेमानं, म्हणजे तू मला का देत आहे फुकट? त्यापेक्षा तू पैसे घे आणि मला कमळाची फुलं दे. शबरी म्हणाली, मी फळ पुष्पाचे मूल्य काही घेणार नाही. माझ्या इच्छेनुसार आपण श्रीफळे आणि फुले घ्या. विधीपूर्वक भगवान विष्णूंची पूजा करा. राणी भानुमती म्हणाली, यावेळी मी तुझे कमल पुष्प विनामूल्य घेणार नाही. 1 खंडी परिमित अन्न मी त्याच्या बदली देईन, तू ग्रहण कर. 10, 20 अथवा 30, 40 परिमित अन्न घेऊन जा. त्याही पेक्षा अधिक 100 शेर घेऊन जा. हे त्या काळाचं प्रमाण होतं. 128 शेराचा 1 खंड होतो. असं ते किती झालं? 29 पोते धान्य झालं. दुर्भिक्ष रूपी समुद्रातून तू पार होऊन जा. धन, रत्न, सोने जे काही हवे असेल ते सर्व मी तुला कमळ प्राप्तीसाठी देईन, यात संशय नाही. शबरी म्हणाली, देवी, मी आजवर भगवंतास सोडून भोजन चिंता करत नाही. कल्याणी देवकार्याशिवाय माझी आणखीन कोणती इच्छा नाही. राणी म्हणाली, तू अन्न सोडू नको. अन्नामध्ये सर्व सामावले आहे. त्यामुळे सर्व प्रकारचे अन्न घे. तपस्वी महाभाग्य जो वनात राहणारा महात्मा आहे, तोही गृहस्थीच्या दरवाज्यावर जाऊन अन्नाची याचना करतो. तर शबरी म्हणाली, मी पहिल्यांदा काही घेण्यास नकार दिला होता. राणीसाहेब, सर्व सत्यात ते सामावले आहे. सत्याने सूर्य तपतो, सत्याने अग्निदेव प्रज्वलित होतो, सत्याने मनुष्य मर्यादित राहतो, सत्यानेच वायुदेव राहतात, सत्यानेच सत्य वाढते, सत्याने गाय दूध देते. हे संपूर्ण चराचर जग सत्याच्या आधाराने टिकले आहे. अशा सर्व प्रकारच्या सत्याची आपण रक्षा केली पाहिजे. देवकार्य सोडून माझी अन्य कोणतीही इच्छा नाही. राणीसाहेब, तुम्ही फुले घ्या आणि भगवान विष्णूंची श्रद्धेने पूजन करा. असे ऐकले आहे की ब्राह्मणाच्या वचनाने काही दोष होत नाहीत. स्वकुश, शाख, दूध, गंध, पुष्प, अक्षदा, दही इत्यादी आसन दोष होत नाहीत. इत्यादी आसन इत्यादी वस्तू, जल प्राप्त वस्तूंचा तिरस्कार करू नये. राणी म्हणाली, उद्यानात सापडलेले फूल, वनात सापडलेले पुष्प, विकत घेतलेले पुष्प, दानात मिळालेले पुष्प, असे 4 प्रकारचे पुष्प आहेत. सर्वात उत्तम पुष्प वनपुष्प, जे स्वतःच्या आपल्या हाताने द्वारे आणलेले असावे. बगीचात प्राप्त झालेले पुण्य मध्यम श्रेणीचे आहे, कारण ते कोणतरी वाढवलेले असते. खरेदी केलेले पुष्प नीच श्रेणीचे आहे, ते पुष्प दानाने प्राप्त होते. विद्वान त्यास निष्फळ म्हणतात. पुरोहिताने सांगितले, राणीसाहेब, तुम्ही फळे पुष्पे भगवान विष्णूंना समर्पित करा. कोणत्या तरी निमित्ताने तिच्यावरती उपकार करा. ऋषी म्हणाले, शबराने दिलेले कमळ, श्रीफळ घेऊन राणीने भगवंताची उत्तम पूजा केली. पुराण कथा ऐकून रात्री जागरण केले. शबराने आपल्या स्त्रीला म्हणाला, सुंदरी, यथाशक्ती दिव्यासाठी तेल घे. तेव्हा दिवा प्रज्वलित करून भगवंताची उत्तम पूजा करून चिंतन करून रात्रभर त्याने जागरण केले. सकाळी प्रातःकाळी स्नानासाठी उत्सुक लोकांना पाहून तो मोठा प्रसन्न झाला. त्याने पाहिले की काही लोक शूलभेदात स्नान करत आहेत, दुसरे लोक देवनदी सरस्वतीमध्ये, काही मार्कंडेय कुंडात, तर काही चक्रतीर्थावर विधीपूर्वक स्नान करत आहेत. स्नान करून लोक तेथे श्राद्ध करत असलेले पाहून शबराने प्रयत्नपूर्वक बिल्वफलाने पिंडदान केले. भानुमतीने आपल्या पतीसह पिंडदान केले. शुद्ध सदाचारी, पाखंड इत्यादी दोषरहित ब्राह्मणास भोजन घातले. म्हणजे जो, आता ही कथा आतापर्यंत कुठं आली बघा, की तो पारधी आणि त्याची बायको असते, तर त्यांना काही अन्नपाणी मिळत नाही. त्या दिवशी पक्षी दिसत नाही, हरणं दिसत नाही, फळं पण मिळत नाहीत. मग कमळं दिसतात. मग ती तो कमळं घेऊन येतो आणि झाडाचे नारळही आणतो, की जेणेकरून ते विकून आपल्या पोटाची काहीतरी व्यवस्था होईल. मग तो जातो स्नान करायला. त्याची बायको असते त्या फळाफुलापाशी बसलेली. तर नाही, तिला सांगतो, जा विचार जा की आज काय आहे, लोक सगळे स्नानाला का जातात. मग ती एका सुंदर स्त्रीला, म्हणजे तिच्या दासीला बघते, त्या भानुमतीच्या, तिला 2 कमळं देते आणि ह्या गोष्टी विचारते. मग ती दासीला सांगते की आज पुण्यदा एकादशी आहे आणि त्याच्यामुळे हे लोक इथे स्नानाला आलेले आहेत. आजच्या पुण्याने सगळ्या गोष्टींचं, म्हणजे पाप असतं ते धुवून जातं.
मग तिनं ती फुलं आपल्या राणीला दिली. मग राणीने विचारले, फुलं कुठून आणली? मग तिनं सांगितलं की असं असं एक तिथं बाई पारधी ती विकायला बसलेली आहे. मग ती म्हणली, ताबडतोब जा, तिला अजून काय दान दे, धन दे, काय मोबदला पैसे दे आणि घेऊन ये. मग ती राणी तिला फुकट नको होता आणि ही शबरी असते तिच्या मनात येतं की आपण आतापर्यंत काही पुण्य देवधर्म केलाच नाही, ह्या निमित्तांतरी होईल म्हणून ती घेत नाही. शबरही म्हणतो, आज मला जेवायचं नाही, उपास करायचा आहे. ती म्हणते, तुमच्या विना मी कधी काही खाल्लेलं नाही आहे, तुमचं जेवण झाल्यावर तुमचं काय राहिलं होतं तेच मी खाल्लेलं आहे. मग अशा रीतीने ते शेवटी राणीला ती फुलं देते. मग त्या फुलांचे प्रकार सांगितले की उच्च फुल कुठलं आहे, तर वनात आपण स्वतःच्या हाताने तोडलेलं. उद्यानात सापडलेलं आहे ते कसं, ते मध्यम प्रतीचं आहे. विकत घेतलेलं सगळ्यात नीच फळ म्हणजे नीच त्याचं फळ, कारण तुम्ही मोबदला देऊन ते घेतलेलं असतं. तर तिच्यावर काहीतरी उपकार करा, तिला नाही घ्यायचं तर पुरोहित म्हणतात नका देऊ तिला पैसे. मग ती घेते, विष्णूचं पूजन करते. मग सकाळी सगळे ते दुसऱ्या दिवशी पर्वकाळी आंघोळ करतात, काही या तीर्थात काही त्या तीर्थात. मग सगळे तिथं स्नान करून श्राद्ध करत असतात. मग तो पण काय करतो, बिलवदल देतो आणि त्यानं पिंडदान करतो. भानुमती ही तीच आहे जिचा पती अकाली वारला तो, आणि ती पण पतीचं पिंडदान करते. मग ब्राह्मण कसा शोधायचा दान करताना, की जो शुद्ध आहे, सदाचारी आहे, पाखंडी नाही, कुठल्या दोषाने युक्त नाही, अशा ब्राह्मणाला त्यांनी भोजन घातलं. हविष्यान्य म्हणजे हवन देण्यास योग्य अशी खीर, पुरी, दही, शर्करा, मद्य, घृत म्हणजे पंचामृत आणि पायस असे शुद्ध संस्कार केलेले पदार्थ सदाचारी विद्वान ब्राह्मणास खाऊ घालून विधीपूर्वक दान केले. अजून काय दिलं त्यांना, खडाव दिले, चप्पल दिली, छत्री दिली, म्हणजे छत्रीचा शोध आपल्याकडे पुराण काळापासून छत्री आहे आपल्याकडं. शय्या दिली, बैल किंवा काय अजून दानं पाहिजे, घोडा, सुवर्ण, धान्य हे सगळं दिलं. महाराज, चक्रतीर्थावर जो पुरुष कपिला गाय दान करतो त्याने पर्वत वनासहित पृथ्वी दान केल्यासारखे आहे. तेथे तिळाचे दान करणारा सुंदर संपत्ती मिळते, त्याला सुंदर होतो, संपत्ती मिळते. म्हणजे छोटी छोटी दान पण आहेत जे तुमच्या बजेटमध्ये आहे. तीळ दान करा. दिव्याचं दान करणाऱ्याला चांगले नेत्र प्राप्त होतात. भूमी देणाऱ्याला स्वर्ग प्राप्त होतो. सुवर्ण देणारा दीर्घ आयुष्य होतो. घर देणारा रोगरहित होतो, त्याला रोग नाही कुठले लागत. रथ, गाडी, शय्या देणाऱ्या स्त्री तसेच अभय देणाऱ्यास ऐश्वर प्राप्त होते. अन्न देणारा सदैव सुखी, ब्रह्मविद्या देणारा सनातन ब्रह्मास प्राप्त होतो. जल, अन्न, पृथ्वी, वस्त्र, स्त्रीळ, सुवर्ण, घृत म्हणजे तूप, ह्या सर्व दानामध्ये ब्रह्मदान, ज्ञानदान हे सुद्धा श्रेष्ठ आहे. मनुष्य ज्या भावाने जे दान करतो त्या त्या भावाने त्याला क्रमशः फळ प्राप्त होते. राणीने दिलेल्या सर्व दानांना पाहून शबर पत्नीस म्हणाला, भद्रे, वैदिक ब्राह्मणाने पुराणाचे पठण केले, ते सर्व दानधर्माचे शुभफळ मी ऐकले. पूर्वजन्माचे संचित पापास स्नान, दान, व्रत इत्यादी करून आपल्याला ते पाप नष्ट करता येते. दुःखापासून सुटणाऱ्या शरीरास सोडून मनुष्य उत्तम गतीस प्राप्त होतो. हे कल्याणशिले, मी आता संसारात घाबरलेलो आहे. तुला मी सत्य सांगतो, माझ्याकडून अनेक पापे घडली आहेत, खूप जीवांची हत्या घडली आहे. मी सदैव पर्वतांना जाळले आहे, त्या पापाने मी जळत आहे. माझे दारिद्र्य हटले नाही. माझ्यासारख्या पाप्याने तीर्थात कधी स्नान केले नाही, भद्रे, त्यामुळे मी खूप दुःखी आहे. मला सर्वस्वी दारिद्र्य प्राप्त झाले आहे. आता तू आईच्या घरी जाऊन राहा. माझ्यावर केलेले प्रेम सोडून दे. पर्वताच्या कड्यावर जाऊन मी शरीरास सोडून देऊ इच्छितो. शबरी म्हणाली, माझे मातापित्यांकडे काही काम नाही. स्वजन आणि बांधवाकडे कोणतेही प्रयोजन आहे? प्राणनाथ, जी तुमची गती होईल तीच माझी गती, त्यात माझे कल्याण आहे. स्त्रियांचा असा कोणता धर्म नाही पतीशिवाय ज्याचे जीवन पूर्ण होऊ शकेल. धर्मशास्त्रात अनेक प्रकारचे स्त्रीच्या शरीराचे दोष ऐकले आहेत. तरी भोजेंद्र शबर, आता तुम्ही असे पारणे करा ज्याने तुमचे व्रत नष्ट होणार नाही. जी तुमची इच्छा असेल ती आपण विष्णूच्या उद्देशाने करू, म्हणजे विष्णू आपल्याला देईल असं व्रत करू, ती इच्छा पूर्ण करू. स्त्रीचे वचन ऐकून शबर प्रसन्न झाला. श्रीफळ घेऊन त्याने विधीपूर्वक त्वरित हवन करून सर्व देवांना नमस्कार करून स्त्रीचं भोजन केले. चैत्र पौर्णिमेतील विषुव काल जाणून तेथे तो 3 दिवस आणखीन राहिला. त्याने पुढे महादेवांची पूजा करून देह विसर्जन केले. त्यामुळे त्यास सद्गती मिळून व्याध शिवशंकराचे पार्षद बनला.
असा गंगा अवतरण व व्याध यांच्याकडून घडलेले अनायासे दान ह्याचा महिमा इथे वर्णन केलेला आहे. म्हणजे त्यानं आधी विष्णूचं तप केलं, पुढे शंकराचं केलं आणि आपला देह त्याने शेवटी तिथे विसर्जन केला आहे. आणि त्यामुळे तो कुठे गेला तर शिवशंकराचा पार्षद म्हणजे त्यांचा गण बनून तो राहिलेला आहे. आणि त्या हा गंगा अवतरण अध्याय समाप्त. नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे हर. आता हा दुसरा 23वा अध्याय आहे. व्याधाचे स्वर्ग गमन वर्णन. शौनक ऋषी उत्तानपादात सांगतात, राजन, भानुमतीने ब्राह्मण भोजन घालून उरलेले अन्न ग्रहण केले. भोजन करून सुखपूर्वक बसून अन्नाचा परिणाम असा झाला, त्याने कामदेवाची तिथी त्रयोदशीच्या दिवशी मार्कंडेय कुंडात जाऊन स्नान केले. सर्वांच्या अंतःकरणात पौडलेल्या भगवान विष्णूंची पूजा केली. उपवासाचे नियम पाळून शुद्ध जलाने आणि पंचामृताने तसेच सुगंधित द्रव्याने स्नान घालून धूपदीप दाखवून विविध पुष्पांनी तसेच चांगल्या नैवेद्याने भगवान शंकराची पूजा केली. रात्रीमध्ये जागरण करून पुराण कथा श्रवण केली. नृत्य, गीत आणि स्तोत्राने भगवान शंकराचे ध्यान केले. आता हा खरं पारधी आहे, ह्याला ह्यातलं काही ज्ञान नसणार, पण जिथं लोकांनी केलं आहे ते सगळं त्याने ऐकलं किंवा त्या गोष्टी त्याने तिथं मनोभावे केल्या की बाबा जे मला येतं तेवढं मी करतो आहे. चारी वर्णाच्या तथा परिवारातील सर्व लोकांना भोजन दिले. म्हणजे आता इथं कुठला भेद नाही, हा सगळ्या वर्णाच्या लोकांना भोजन दिलं. चतुर्दशीपर्यंत श्री शंकराची पूजा करून शंख, ढोल, विविध वाद्ये आणि टाळ ध्वनींनी नामचिंतन करत मोठ्या समुदायासह रात्री जागरण करून नृत्य, गीत अशा पठणाने ती रात्र घालवली. प्रातःकाळी खीर, मध आणि तूप इत्यादी सामुग्रीद्वारा ब्राह्मणास भोजन घातले. आपल्या शक्तीनुसार योग्य ते अनुरूप असे दान देऊन सुगंधित पुष्पांनी त्यांची पूजा करून वेगवेगळे वस्त्र भगवंतास समर्पित केले. सुंदर माळांनी आणि भरपूर दिव्यांनी आरास करून अनेक प्रकारच्या भोज्य पक्वान्नांनी सुंदर स्वादिष्ट लाडू इत्यादी पदार्थांनी ब्राह्मणांना तृप्त केले. ते सर्व ब्राह्मण वेदपाठी आणि योग्य ब्राह्मण होते. त्या लोकांनी त्या पर्व काळास पद्मक असे म्हटलेले आहे. सूर्याचा दिवस, पौर्णिमा तिथी व चित्रा नक्षत्र, संक्रांती, विषुव काल आहे. म्हणजे हे सगळे चांगले योग. व्यतिपात योग, विष्टीकरण यास पद्मक असे म्हटले जाते. आयन पुण्याने चौपट फळ देणारे आहे. या पद्मक योगात दिले गेलेले दान, हवन, जप सर्व अक्षयी होतात. हे सर्व ब्राह्मण शूलभेदावर गेले. त्यावेळी त्यांनी स्त्रीबरोबर उभा राहिलेल्या शबरास कुंडात पाहिले. राजन, तो ईशान्य कोणाच्या पर्वतावर माथ्यावर जाऊन झोकून देण्यास तत्पर झाला. ब्राह्मण म्हणाला, मोठे धैर्य धारण करणाऱ्या वीरा, तू थांब आणि माझे वचन ऐक. तू आपल्या प्राणांना का सोडतो आहेस? तुला काय त्रास आहे? काय भीती आहे? काय दुःख आहे? कोणता रोग आहे? आज तू माझ्या मुलासारखा दिसतो आहेस. शबर म्हणाला, यात माझे कोणतेही कारण नाही, कोणतेही दुःख नाही. मी संसार भयाने घाबरलो नाही. माझी बुद्धी अन्य विषयाकडे प्रवृत्त नाही. मोठ्या सौभाग्याने दुःख भोगून मनुष्यजन्म मिळाला आहे. त्याला प्राप्त करूनही जो धर्माचे आचरण करीत नाही तो आपल्या दोषाने घोर नरकात जातो. त्यामुळे या तीर्थात मी पडू इच्छितो. राणी म्हणाली, आज धर्माने उपमार्जन करण्याची वेळ आली आहे. खोटे कर्म करणारा मनुष्य निश्चितच दानाने, व्रताने शुद्ध होतो. मी तुला अन्न, वस्त्र आणि भरपूर सामुग्री देईन. तू नित्य धर्माचे आचरण करून जिवंत राहा. शबर म्हणाला, मला धनधान्य वस्त्र नको. जो पुरुष ज्याचे अन्न खातो तो पाप खातो. राणी म्हणाली, कंदमुळे, फळे याचा आहार करून तसेच फिरून उत्तम भिक्षेच्या नियमानुसार मागून चांगल्या तीर्थात स्नान करून मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. त्यानंतर पापरहित होऊन शुद्ध होतो. त्या कर्माने तूही पवित्र होऊन निश्चित उत्तम गतीस जाशील. शबर म्हणाला, प्राणापेक्षाही श्रेष्ठ अर्थात प्राणरक्षा करणारे अन्न मी सोडले आहे. सत्याचा लोभ होऊ नये हे देवी, सत्याचा लोप होऊ नये. हे देवी, माझा असा निश्चय आहे की तुम्ही माझ्यावरती अनुग्रह करा. आज तुम्ही सर्व लोक मला क्षमा करा. असे म्हणून अर्ध्या उत्तरीय वस्त्राने स्वतःस बांधून उद्युक्त झाला. स्त्रीसह तो व्याध भगवंताचे ध्यान करून वरून पडला. राजन, पहाडाच्या अर्ध्या भागात पडून तो जीवरहित झाला, म्हणजेच मरण पावला. राजन, लोकांच्या दोघांना कुंडाच्या वर पूर्ण रूपाने पाहिले,
काही वेळ गेल्या वर्षभर आपल्या पत्नीचं दिव्य विमानावरती आरूढ होऊन अतिउत्तम गतीस प्राप्त झाला. अशा प्रकारे व्याध हा स्वर्गामध्ये गेला. मग त्या व्याधाने त्याच्याच्यानं शक्य होईल ते दानधर्म केला आणि पुढं तो आपलं शरीर त्यानं ठरवल्याप्रमाणे अर्पण करण्यासाठी गेला. मग त्या ब्राह्मणाने पण त्याला सांगितलं की बाबा आमच्या मुलासारखा आहेस तू, कशासाठी तुझा प्राण त्यागतोयस, तुला कुठलं दुःख आहे? तो म्हणला काही नाही आहे मला, तुम्ही सांगता त्यातलं रोग नाही, दुःख नाही, मी संसारातही सुखी आहे, पण आजपर्यंत मी कुठलं पुण्यकर्म केलं नाही आणि त्यानंतर मृत्यूनंतरचं भय मला सतावत आहे, तर म्हणून मी आता हे माझे प्राण देतो आहे. राणी पण त्याला समजावते भानुमती की तू जीव देऊ नको, तुला मी भरपूर अन्नधान्य देते. तो म्हणतो नाही, जीवाची रक्षा करणारं असं ते श्रेष्ठ धान्य आहे तेच मी आता सोडून दिले. कोणाचं फुकटचं खायचं म्हणजे आपण पाप खाल्ल्यासारखं आहे. मग राणी म्हणले अरे कंदमुळं फळं घे, त्याचा आहार कर आणि भिक्षेचा नियम आहे, भिक्षा मागितली तर पाप नाही लागत, ते मागून तू तुझं जीवन चालू ठेव. तो म्हणाला नाही, मला कोणी आता आग्रह करू नका, मला क्षमा करा. आणि असं म्हणून त्या नवरा बायकोने दोघांनी पहाडावरून खाली उडी मारली. त्यांना मरण आलं आणि पुढे विमान येऊन ते लोक विमानात बसून उत्तम गतीला उत्तम लोकाला प्राप्त झाले. इथे हा अध्याय समाप्त. व्याध स्वर्गगमन अध्याय पूर्ण झाला. नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे हर. आता 26वा अध्याय आहे. शूलभेद तीर्थ महात्म्य वर्णन. उत्तानपाद म्हणाला, हे देवेश्वरा, यानंतर भानुमतीने काय केले अशी माझी शंका आहे, कृपा करून मला सांगा. शौनक म्हणाले, ती भानुमती काही विचार करून कुंडाच्या जवळ पोचली. कुंडाचा महिमा पाहून तिला हर्ष झाला. तिने अनेक ब्राह्मणांना बोलावून तिने तिची यथासांग पूजा केली. त्या कुंडातच त्यांनी वरून उड्या मारल्या ना. मग ते विधियुक्त म्हणजे काय, ते वैकुंठाला गेले किंवा उत्तम लोकाला गेले ते व्याध जोडपं. ते पाहून हिला त्या कुंडाचा महिमा राणीला चांगला वाटला, तिला आनंद झाला. तिने अनेक ब्राह्मणांना बोलवून त्यांची यथासांग पूजा केली. राजकुमारीने ब्राह्मणांना विधिपूर्वक दान करून उत्तम निश्चय करून शांत चित्ताने स्थिर झाले. राजन, त्यानंतर पितृगणांची व देवांची पुन्हा विधिवत पूजा करून चैत्र मासातील एक पक्ष पूर्ण होईपर्यंत ती तेथे राहिली. नंतर ती राणी अमावास्येच्या तिथीला त्या पर्वताच्या जवळ गेली. पहाडाच्या माथ्यावर चढून हात जोडून सर्व ब्राह्मणास म्हणाली, माझे आई वडील, बंधू बांधव, मित्र इत्यादींना सांगा, त्यांना क्षमा प्रार्थना करून माझे वचन सांगा. तुमची कन्या शूलभेद तीर्थात आपल्या शक्तीने तप करून त्या तीर्थात आपले शरीर सोडून स्वर्गास प्राप्त झाली. ब्राह्मण म्हणाले, उत्तम व्रत करणाऱ्या राजकन्ये, तुझ्या मात्यापित्यांना आम्ही सांगू. हे सुंदर महाभाग्यशाली कन्ये, तू याविषयी चिंता करू नकोस. तेव्हा तिने सर्वांना सोडून पर्वताच्या माथ्यावर स्थिर राहिले. अर्ध्या उत्तरीय वस्त्राने वारंवार घट्ट शरीर बांधले आणि एकाग्र चित्त होऊन तिने स्वतःच झोकून दिले. जेव्हा ती पहाडाच्या अर्ध्या भागात पोचली तेव्हा अनेक अप्सरा तेथे आल्या आणि म्हणाल्या, मुली, तू हे महाभाग्यशाली आहेस. हे तपस्विनी भानुमती, तू दिव्य विमानात बसून कैलासावर जा. तेव्हा ती सर्वांच्या समक्ष स्वर्गात निघून गेली. शौनक म्हणाले, आम्ही तुला शूलभेदाचे सविस्तर वर्णन सांगितले, जसे आम्ही पूर्वी ऋषींनी आणि देवांनी शंकराकडून ऐकले होते. जो पुरुष या तीर्थात आपला अथवा मंदिरास या चरित्रास तीर्थात अथवा मंदिरात पठण करतो किंवा श्रवण करतो, त्या पुरुषाचे करोड जन्माचे पाप नाहीसे होते. ब्रह्महत्यारा, दारू पिणारा, चोरी करणारा, गोहत्यारा, स्त्री हत्यारा, स्त्रीगामी, देव ब्राह्मणाचे धनहरण करणारा, स्वामीद्रोही, मित्रास मारणारा, विश्वासघातकी, दुसऱ्याच्या जमिनी बळकावणारा किंवा त्यांना नष्ट करणारा, त्यांचा विध्वंस करणारा, म्हणजे किती पाप सांगितलीत, किती ह्या कुंडामध्ये स्नान केल्यावरती नष्ट होतात. असं हे शूलभेद तीर्थ आहे. त्या पारधी जोडप्याने केलेलं बघून भानुमतीने पण तसंच केलं आणि ती पण उत्तम लोक प्राप्त झाली. आणि आता इथं सांगितलं की एवढी पापं करणारी व्यक्ती पण कशी त्यातून ते म्हणजे सगळी पापं तिची नष्ट होतात. तराजू काट्याची मापे योग्य न वापरणारा, केवळ अन्यायपूर्वक व्याज घेऊन इत्यादी दुसऱ्यांचे धन कमावणारा किंवा धन लुबाडणारा, तसेच दुसरी स्त्री, भावजय, गाय, सून, कन्या यांचे गमन करणारा, बापरे, दुसऱ्यांचा द्वेष करणारा, धर्मदूषित असणारा,
सर्व पापे शूलभेद तीर्थाच्या प्रभावाने त्यातून तो मुक्त होतो. हे राजन, जो मनुष्य या चरित्रास श्राद्ध कर्मात भोजन करणाऱ्या ब्राह्मणांना ऐकवतो त्याचे पितृगण सर्व प्रकारे परमप्रसन्न होऊन प्रस्थान ठेवतात. जो मनुष्य जितेंद्रिय होऊन भक्तीने पठण करतो, शूलभेद तीर्थाचे महात्म्य ऐकतो, तो सर्व पापातून मुक्त होऊन त्याचे कल्याण होते. हे कीर्ती वाढवणारे परमपवित्र आख्यान आहे. पठण आणि श्रवण करणाऱ्या मनुष्याची आयुष्य आणि कीर्ती यांची वृद्धी होते. अशा प्रकारे नर्मदेच्या तटावरती तटावरती स्थित शूलभेद तीर्थाची ही महिमा वर्णन केला आहे, की ज्याने मोठ्या मोठ्या पापाचे पापखंड उकडून टाकणारा असा आहे, कुदळी समान असा आहे, की जो तुमची पापं नष्ट करेल. तर अशा पुण्यदायक तीर्थ महिमा तुला सांगितला. पापी पुरुष हे श्रवण करू शकत नाही हे देखील सांगितले आहे. असा शूलभेद महिमा अध्याय इथे संपूर्ण झाला आहे. नर्मदे हर.